फ्रेंड्स, आपल्याला जुन्या काळातल्या गोष्टी काही काही खूप ऐकायला मजा वाटते. कोणी काही सांगत असेल तर त्याच्यात गंमत वाटते की पूर्वीचं किती छान होतं, प्रेम प्रकरण वगैरे किती छान असायचं. पण मला ना एका गोष्टीला घेऊन खूप मोठा प्रश्न आहे माझ्या डोळ्यासमोर की असं का होतं. की जसं आता तुम्हाला माहिती असेल, लग्न हा विषय जर तुम्ही घेतलात तर लग्न जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न करायचं असेल त्यावेळेला सुरुवात म्हणजे इथून होते की लग्नाला मुलीलाच सगळीकडे दाखवायला न्यायचं असं असायचं. ते झालं, त्याच्यानंतर मुलगी पसंत पडली वगैरे, लग्न ठरलं तर तिथे सगळीकडे ना ह्या गोष्टी खूप ऐकायला मिळायच्या की बापरे, मुलाकडची बाजू आहे, मुलाकडची बाजू आहे. मुलीकडची बाजू म्हणजे जरा कमी असायची, मुलाकडची बाजू म्हणजे थोडी जरा जास्त. या गोष्टी मला अजूनही माझ्या पल्ल्यात पडत नाहीयेत की असं का. शेवटी माणूसच आहे ना, मुलीकडची बाजू असली तरी ती माणसंच आहेत आणि मुलाकडची बाजू असली तरी माणसंच आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न त्यावेळेला यायचा, हुंडा वगैरे असायचा. आम्ही मुलाला एवढं शिकवलंय, ते एवढं म्हणजे काय, मुलाला शिकवलंय म्हणजे तुम्ही मुलाला जन्माला घातलं तर तुमचा मुलगा, त्याला शिक्षण द्यायचं म्हणून तुम्ही त्याला शिकवलं, तुमच्या आईपतीप्रमाणे तुम्ही त्याला मोठं केलं, जे काही कुठल्या म्हणजे काय म्हणतात कुठल्या शाळेत घालायचं ते घातलं, इंग्लिश मिडियम मराठी मिडियम जे काय तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला मोठं केलं. तुम्हाला वाटलं त्यांना इंजिनियर व्हावं किंवा आणि काय व्हावं, ते तुम्ही तुमच्या सुखासाठी आणि तुमच्या मुलाच्या सुखासाठी केलं. मग तो खर्च तुम्ही काय मुलीच्या बापाकडनं काढणार? म्हणजे हे जे काही बोललं जायचं ना त्यावेळेला, हे मला अजूनही कळत नाही की त्यावेळेला असं का होतं हे सगळं. की आम्ही मुलाला एवढं शिकवलंय, तेवढं शिकवलंय, मग एवढा हुंडा पाहिजे. मग मुलगी काय शिकलेली नव्हती? मुलीच्या बापानी ते काही कष्ट घेतले नाहीत जे मुलाच्या बापानी घेतले होते. मुलीला शिकवताना पण तर त्यांनी तेवढेच कष्ट घेतले होते. मुलीच्या आईनं सुद्धा तिला जन्माला घालताना तेवढ्याच काळा सोसल्या जेवढ्या मुलाच्या आईने सोसलेल्या आहेत. तिने सुद्धा तोच त्रास भोगला जो मुलाच्या आईने सोसलेला आहे. शाळेत घालताना फक्त आर्थिक परिस्थिती थोडीशी वेगवेगळी असेल, जे काही असेल ते. बरं, मुलीकडची जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ऑब्व्हियसली तिचे आई वडील चांगलं लग्न करूनच देणार. पण जर त्यांची परिस्थिती नसेल चांगली तर यांनी, मुलाकडच्यांनी आपल्या मागण्या जराशा कमी कराव्यात ना. आम्हाला अमुक अमुकच, एवढं मुलीच्या अंगावर एवढे दागिने पाहिजेत, एवढं हे पाहिजे, गाडी पाहिजे, फ्रीज पाहिजे, आणखीन काय पाहिजे, अमुक अमुकच कार्यालयामध्ये लग्न पाहिजे, अमुक अमुकच ताटं असायला पाहिजे, ताटातलं जेवण हे असं असं असायला पाहिजे. हे एवढं सगळं मुलीकडच्यांवरती प्रेशर का असायचं एवढं? बरं, मानपानमध्ये सुद्धा आमची एवढी माणसं असतील, तेवढी माणसं असतील, त्यांचा मान अमुक अमुक अशा प्रकारे झालाच पाहिजे. कशासाठी? मुलीकडची माणसं म्हणजे काय माणसं नाही आहेत? तुम्ही मुलगी आणताय का पायातली वाण विकत आणताय तेच कळायचं नाही. बरं, मुली एकदा, बरं ठीक आहे चला लग्न झालं, त्यानंतर सुद्धा मुलीच्या घरी जेव्हा मुलीच्या माहेरच्यांनी यायचं तेव्हा अगदी खाली मान, अगदी दबक्या आवाजात बोलायचं, का तर मुलाकडची बाजू आहे. मग ते मुलीचे भाऊ बहीण वगैरे त्यांना किंमत म्हणजे तशीच व्हॅल्यू, अशी व्हॅल्यू. आणि त्यांना, मुलाकडच्यांना मात्र असं करा. कशासाठी? सेम माणसं आहेत ना. माझ्या डोक्यात या गोष्टी खरोखर बसत नाही. आज बहुतेक माझ्या व्हिडिओला भरपूर शिव्या मिळतील, मला तयारी आहे. पण माझं मन मोकळं करावं असं वाटते की या गोष्टी माझ्या पल्ल्यात पडत नाहीत. शेवटी मुलं सगळी माणसं आहोत आपण. मुलाकडची बाजू काय, मुलीकडची बाजू काय, माझ्या नजरेमध्ये सगळे सेम आहेत. मुलीकडच्या लोकांना अगदी शून्यात समजायचं, म्हणजे ते आले की त्यांच्याशी बोला न बोला काही फरक पडत नाही. मात्र मुलाकडच्यांना अगदी मान देऊन त्यांच्याशी बोलायचं. ते नाही बोलले तरी काय, कसं आहे, ठीक आहे ना वगैरे, या गोष्टी कशासाठी? आणि यांनी मात्र त्यांना कधी कधी बघितलं तर बघितलं, नाही बोललं तरी ते सहन करून घ्यायचं. काही गरज नाहीये. अरे उलट मी तर म्हणेन, खरोखर सांगते, माझ्या हातात जर असतं ना, मला मुलगा नाहीये, मला दोन्ही मुली आहेत, मला जर मुलगा असता ना तर मी एकतर, आजकालच्या जनरेशन तर असं राहिलंच नाहीये की मुली बघायचं वगैरे, आपलं पसंती करतात. आणि तरी असतं, आणि मला मुलगा जर असता ना तर मी खरोखर त्यांची जशी परिस्थिती आहे त्यांना सांगितलं असतं की लग्न हे एकदाच होतंय. तुमच्या स्वखुशीनं तुम्हाला मुलीचं जसं लग्न करायचंय तसं तुम्ही करा. तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच द्या. नारळ आणि मुलगी दिली तरी चालेल. आम्हाला तिथे पैसा, सोनं, दागिनं याला व्हॅल्यू नाहीये. एक लक्ष्मी आपण घरात आणतोय. एक गोष्ट हेच कळत नाहीये की प्रत्येक मुलगी जी असते ती लग्न होऊन जाते आणि तीच पुढे जाऊन सासू बनून
मग ह्या सोन्या नाण्याची आणि ह्याच्या डिमांड कशी काय करू शकते? एखादी स्त्री नाही का दुसऱ्या स्त्रीला समजू शकत? किंवा एखादं कुटुंब दुसऱ्या कुटुंबाला आपल्याला बाबा मुलगी चांगली मिळते हे महत्वाचं नाहीये का? तिची परिस्थिती काय आहे? बरं, तुम्ही तुमच्या डिमांड्स त्यांच्यासमोर ठेवाल आणि मुलीचा बाप गपचूप, मुलीचं छान लग्न होतं, एखाद्या चांगल्या घरात मुलगी जाते म्हणून तो गपचूप सगळ्या डिमांड्स पुऱ्या करतो, पण त्यानं कुठनं पैसा उभा केला असतो ह्याची जाणीव त्या मुलीला असते. तिच्या चेहऱ्यावर त्यावेळेला मग सुख दिसत नाही नंतर, म्हणजे लग्नाच्या वेळेला वगैरे, कारण तिला माहितीये ना आपल्यासाठी आपल्या बापानं कुठनं पैसे उभे केलेत. आपण तर जाऊ एका चांगल्या घरात, पण फेडत त्याला बसायचंय ना. ह्या गोष्टींची कल्पना मुलाकडच्या बाजूंना काय येत नाही? कशासाठी एवढ्या डिमांड्स असतात त्यांच्या हे मला कळत नाहीये. म्हणजे तुम्हाला भीक लागलेली असते का मग एवढ्या डिमांड्स जे तुम्ही मुलीच्या बापासमोर ठेवता? म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलावरती, त्याच्या कर्तृत्वावरती विश्वास नाहीये का अजिबात? म्हणून मुलीच्या बापाला उकळायचं का? मला तर वाटतं उलट परिस्थिती उलटी आहे. लग्न झाल्यानंतर मुलाचे जे सगळे तोरे असतात ना ते बाहेर येतात, की त्याला काही येत नसतं, घरकामात तो कधी मदत करू शकत नाही, त्याला आईने काही शिकवलेलं नाहीये किंवा जे काही असेल ते सगळं मुलाचं बाहेर येतं. आणि मग ते सगळं सावरत बसायला या मुलींना लागतं. त्यातल्या त्यात बिचारा 99% मुली घेतातही सावरून, का तर संसार करायचा असतो त्यांना सुखाने. त्यातल्या त्यात 10% जे असतात त्या घटस्फोट घेऊन वेगळ्या होतात, की त्यांना नांदायचं नसतं त्यांच्याबरोबर. पण शेवटी या मुलीच, ज्या तुम्ही एवढ्या डिमांड्स करून आणलेल्या असतात ना, त्या मुलीच सगळं हे सावरून घेतात. ज्यांना आपण ग्रहलक्ष्मी म्हणतो, ज्यांना आपण म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो ना, ती हीच. महिला आणताना एवढ्या डिमांड्स कशासाठी? एक नारळ आणि फक्त आमची लक्ष्मी द्या, असं का नाही होत? असं झालं तर जग कुठल्या कुठे जाईल आज. मला खरंच असं वाटतं, म्हणजे माझी इच्छा अशी असते, म्हणजे आहे अजूनही, की असं असावं की जेव्हा एखादं लग्न ठरलंय ना, तर दोन्ही फॅमिलींनी बसून मस्त एकत्र बसून, की बाबा लग्न कशा पद्धतीनं करायचंय, तुमची ऐपत किती, आमचं किती, कितपत आपण करू शकतो, उगाच डोक्याला भार घेऊ नका. आपलं जेवढं आहे ऐपत आहे तेवढीच आपण करूया. जो काही खर्च येईल तो निम्मा निम्मा दोघांनी करूया. आणि हे मानपान वगैरे जे असतात ते आमच्या लोकांचे मानपान आम्ही बघू, तुमच्या लोकांचे मानपान तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. जेवणाचं जो काही खर्च येईल तो आपण दोघांनी करूया. मेनू वगैरे काय असेल तो आपण दोघांनी ठरवूया. कार्यालयाचा खर्च दोघांनी करूया. जे काही लग्नाचा खर्च येईल तो सगळा निम्मा निम्मा करूया. बरं, पुढे मुलीचं लग्न झाल्यानंतर सुद्धा वर्षभर जे काही सणवार असतात ते सगळे मुलीकडच्यांनी करायचे. कशाला? मिळून करा, अर्धा अर्धा खर्च प्रत्येकाने करा. पूर्ण वर्षभराचे सणवार दोघांनी एकत्र येऊन करा. सगळा भार त्या मुलीच्या बापावरती कशाला द्यायचा? आणि आता जसं म्हणतो की मुलाची बहीण, मुलाचा भाऊ, मुलाचे जे अमुक अमुक, तसेच मुलीचाही भाऊ, मुलीची बहीण, मुलीचेही नातेवाईक हे सगळे समान असले पाहिजेत. मुलाच्या बहिणीला असं करा, मुलाच्या भावाला असं करा, आणि तिचे माहेरची लोक म्हणजे हां ठीक आहे ओके, हे असं असतंच कामा नाही. हे चालवून घेताच कामा नाही. मला तर वाटतं असं कशासाठी हे असायला पाहिजे? म्हणजे तुम्ही सगळीकडनं मुलीची बाजू कमजोर कशी हे कशाला दाखवायला पाहिजे? अलीकडच्या तर मुली सहनही करणार नाहीत तशा. पण हे पूर्वीच्या ही जी गोष्ट आहे ना, ही माझ्यावर पल्ल्यात अजूनही पडत नाही की असं का होतं. अजूनही काही ठिकाणी या गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला, गावाखेड्यात वगैरे. अशा सासवा अजूनही आहेत, अशा नंडा अजूनही आहेत, ह्या चालीरीतीने जाणाऱ्या, की आम्ही मुलाकडची बाजू आहोत, आमची बाजू उंच. आता गेला तो जमाना. आता कोणी अशांना विचारत नाही. आणि असं असू नये, शेवटी माणुसकी आहे.